जयंत, इनफ ना जानू. अरे किती काम करशील? खूप झाले काम. चल आपण बाहेर बसून निवांत गप्पा मार. किती दिवस झाले आपल्या गप्पाच नाही झाल्या. किती दिवस? अरे माझे आई बाबा फक्त 2 दिवस आले होते इथे. 2 दिवस जानू, 2 दिवस, 48 तास, 2880 मिनिटं, 1,36,800 सेकंद जानू. इतका वेळ आपल्यात अंतर होता. तुलाही त्यांच्याशी जास्त बोलण्यात इंटरेस्ट होता? जयंत, खूप दिवसांनंतर भेटले होते माझ्या आई बाबांना. म्हणूनच जानू, तूही मला मिस केलं असशील ना. तुलाही त्यांच्याशी बोलावं लागलं. टेल मी जानू, मला सांग, जर इतका वेळ आपल्यात निवांत बोलणं झालं नाही तर तुला चालणार आहे का? या 2 दिवसात आपल्यामध्ये दुरावा आलाय असं नाही का वाटत तुला? नाही, सांग ना जानू, या 2 दिवसात आपल्यात दुरावा आलाय असं नाही का वाटत? हो, वाटतंय. हो, वाटतंय. इतका ड्राय रिप्लाय. खोटं बोलतेस जानू, साफ खोटं. कारण खरंच तुला असं वाटलं असतं ना तर तू अशी खुश नसतेस. हो ना जानू? जयंत, असं काही नाहीये. असंच आहे जानू, मला माहिती आहे ना, असंच आहे. चल माझ्या बरोबर. जयंत, काय काय करणार आहेस तू? भाऊजी द्या, मी करते करते करते. कुठे काय? काही नाही. नाही हो भाऊजी, एवढ्या भरल्या घरात कसला त्रास असणार आहे? काही त्रास नाहीये मला. काही मालकीण वगैरे नाहीये मी. सून कधीच मालकीण नसते. ती फक्त घरचं करण्यासाठी असते आणि बायको ऐकून घेण्यासाठी. त्यामुळे तुमच्या कौतुकाचं काय करू मी? जयंत, अरे जयंत, काय करतोयस? जयंत, इथेच थांब. जयंत, काय करतोयस तू? दोन दिवस तू माझ्यापासून दूर होतेस जानू, आणि ते मला सहन होत नाहीये. जयंत, जयंत, काय करतोयस तू? अरे जयंत, माझा हात.
आता जिथे जिथे मी जाणार तिथे तिथे आपण सोबत असणार, कारण आता आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाही. ओके ना जानू? जयंत, पण मी घरातली काम कशी करू? मी दाखवतो. चल. थांब. ओके. सुरू करूया. भाऊ नाही, हे गिफ्ट तर इथेच राहिलं. भाऊ नाही, हे गिफ्ट सिद्धू काकाने दिल्यामुळे हे आपल्याला घेता येणार नाही ना. आता आपल्याला तर हे फेकून द्यावं लागेल. थांब, मी जाऊन हे डस्टबिन मध्येच टाकते. माझ्यामुळे उगाच आनंदींच्या मनावर चुकीच्या गोष्टी बिंबवल्या नको जायला. आनंदी, थांबा. एक मिनिट बसा तुम्ही इथे. हे बघा, सिद्धू काकांनी खूप मनापासून गिफ्ट दिलंय की नाही, मग आपण ते ठेवूया. उघडून बघूया. वाव, हे काय आहे? भाऊ नाही, अगं म्युझिक प्लेअर आहे. द्यायचं होतं तर काहीतरी उपयोगी द्यायचं ना. हे काय दिलंय? अगं युजफुल आहे आई. तुला गाणे ऐकायला खूप आवडतात ना. तू जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा, तू चुप है तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन कहेगा. हसली रे हसली, भाऊ नाही हसली. म्हणजे तू सिद्धू काकांना माफ केलंस ना. आणि मी आणि सिद्धू काकांनी केलेली कट्टी ती आम्ही बट्टी करू शकतो ना. आनंदी, बंद करा ते. आणि आता खूप दंगा केलाय ना तुम्ही. झोपा आता लवकर. आनंदी, झोपताय ना? हो,
मग झोपा. गुड नाईट. कसं सांगू आनंदी तुम्हाला, लवकरच तुम्हाला तुमच्या आत्याकडे राहायला जावं लागणार आहे. जयंत, झोप ये. जानू नको ना माझ्याकडे पाठ करून झोपूस. इकडे बघ, तुझा हसरा चेहरा पाहण्यासाठी मी हवं ते करू शकतो जानू. खरंच जयंत? ऑफकोर्स जानू. जयंत, तू सकाळी मला माझी काय विष आहे विचारलं होतंस ना, तेव्हा मी तुला म्हटलं होतं नंतर सांगते. आता सांगू? 100% सांग. जयंत, मला फ्रीडम हवंय, स्वातंत्र्य. मला मोकळेपणाने जगायचंय जयंत. म्हणजे तुला माझ्यासोबत मोकळं वाटत नाही ना जानू? जयंत, मोकळं म्हणजे मोकळं. ओके, तुला हे हात बांधलेले नको आहेत ना? सोडतो. जा. तुला तुझी फ्रीडम हवी आहे ना? घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव जानू, गेलीस तर बाहेर माझ्यासारखं प्रेम करणारं दुसरं तुला कोणी सापडणार नाही. हे जग फार वाईट आहे जानू, आणि मला त्याचा अनुभव आहे. आणि जानू, तुला तुला वाटतंय तसं नाहीये. मी तुझ्या सेफ्टीचा विचार करतोय आणि तुला ते बंधन वाटतंय. जानू, तुला असं वाटतंय की मी तुला कोंडून ठेवतो, पण नाही जानू, ते माझं प्रेम आहे. मी तुझी घुसमट करतोय असं तुला वाटतंय, पण तू माझा श्वास आहेस जानू, आणि तू नसशील तर. जयंत, का हे असं सगळं बोलून मला त्रास देतोयस तू? मी त्रास देतोय जानू? मी त्रास देत नाहीये. मी फक्त माझं मन मोकळं करतोय. आणि तुलाच तुझं फ्रीडम, तुझा मोकळेपणा हवा होता ना, तर तो अधिकार जसा तुला आहे तसा मलाही आहे. जानू, अशी काय चूक झाली माझ्याकडून की तू माझ्यासोबत अशी वागतेस? जानू, मी इतका वाईट नाहीये. मला फक्त माझ्या इमोशन्सवर कंट्रोल मिळवता येत नाही, बस इतकंच. Oh
हो भावना बाळा ये बस. झालं ना? झालं. करू औक्षा? हो. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाळा. तुझ्या आवडीचा केळ घातलेला शिरा केलेला आहे. मला माहितीच होतं तू करणार. वीणा ये ग बाळा. आनंदाने भरभरले आपली लक्ष्मी बाळा आजीला नमस्कार कर. हो आजी नमस्कार. सुखी राहा बाळा. थांब थांब. अगं आजी कशाला? हे घे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ह्याच्यातून तुला आवडेल तो खाऊ घे बर. हो थँक्यू. अरे वा. तू आणलं? थँक्यू. नमस्कार करते. सुखी राहा. आई सुखी राहा बाळा. भावना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे तुझ्याकरता गिफ्ट आणलंय म्हणजे हे अगं नवीन नाही आहे. हे माझ्या वडिलांचं घड्याळ आहे भावना. आणि माझ्या खूप जवळचं आहे. त्याच्याबरोबर खूप आठवणी जोडल्या गेल्यात का माझ्या. मला वाटलं की हे घड्याळ माझ्या कपाटात असण्यापेक्षा तुझ्या मनगटावर जास्त छान दिसेल. बघ तुला आवडतंय का ते? बाबा खूप छान आहे. आणि नवीन नसलं ना तरी माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. नक्की वापरेन मी. थँक्यू. भावना माझ्याकडून पण तुला अगं तू दे ग. नमस्कार करते. भावनाताई माझेच आहेत ते पैसे. हे तुझ्यासाठी भावनाताई. अरे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे ताई. थँक्यू हरीश. थँक्यू सिंचना वहिनी. भावना आई मी काय देऊ तुझ्यासाठी? नको बाई. अरे काही नको मला. मला सुचलं ना काही छान की मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे.
हॅपी बर्थडे भावनाई. थँक्यू. Happy birthday, भावना. थँक्यू. आई काय सुंदर झालाय हो शिरा. खरंच खरंच अगदी नेहमीप्रमाणे तूप साखर सगळं अगदी प्रमाणात आहे बघ. आई हा? एकच मिनिट मी आले. हा अगं ते खा तरी आधी. नाही आई मला इतकंच पुरे झालं. मी आलेच, पर्स घेऊन येते. हा या मुलींना आजकाल ते काय डायटिंगच्या नावाखाली गोड खात नाहीत. या साडीवर कोणती मॅचिंग पर्स घेऊ मी? ही नाही, नको. पर्स छान दिसेल. मी सुद्धा आलो. हा बर. अरे थांब थांब. तू कुठे लगेच बायकोच्या मागे गोंडा घोळवत चाललायस. तू थांब इकडे बस के. वा लक्ष्मी, शिरा खरंच उत्तम झाला होता. चला मी निघतो आता. हा अहो थांबा, डबा भरून ठेवलाय मी. आणते. भावना, वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बाबा. या व्यंकीकडे एवढे पैसे कुठून आले? हे नक्कीच यानेच चोरलेत माझे पैसे. लक्ष्मी, डबा आणतेस ना ग? अहो आले आले. हा चल लक्ष्मी लवकर. हो हो, हे घ्या. लवकर या संध्याकाळी. हा, चला. अच्छा सावकाश जा. अच्छा नंदी. बाय आजोबा. आई निघतो. एकदा मीना सगळं आवरायला घे बरं. ह्याला काय बायकोशिवाय करमत नाही. असू द्या हो आजी, त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना बायकोचं कौतुक आहे हे महत्वाचं आहे. आणि काय शोधतेस तू? मी देतो ना शोधून. हॅरी, तू जरा शांत बसशील का? मी बघते ना माझ्या चॉईसची पर्स. तू मध्ये मध्ये लुडबुड नको करू. गप्पा बस. आणि किती पसारा करून ठेवतेस तू बाजूला हो. मी तू जरा शांत बसतोस का? काय चाललंय तुझं? मी शोधते ना माझी पर्स. एक तर तुम्हाला मदत करत नाहीये. तुला पर्स शोधायला हवी होती, पण ती पण मी शोधते. मध्ये 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 करतोय. मी शोधतो की मग. मी शांत राहा रे. मी शोधेन बोलले ना. तू फक्त तोंड बंद ठेव. नाही ती वरची चांगली. हा हा ती. हा तसं पण उशीर झालाय. आई पण वाट बघताय. हो बाजूला. काही कामाचं नाहीयेस हा तू. आई, त्याला निघायचं का? अगं बाई. तिकडे सगळ्या बायका आणि तुमचा लाडका सिद्धू तुमची वाट बघत असेल ना. हो हो, निघूया. भावना,
सिंचनाच्या आईने ना छान उपक्रम राबवलाय. त्यांना थोडी मदत हवी आहे माझी, तिकडेच चालले. सासूबाई तुम्हाला सांगितलं होतं ना, पटकन जाऊन येते. हा हा बर, चल का. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण पण जाऊया. ठीक आहे काठी. तर असं आहे बघ सगळं. सदा, आपण दोघं खरं तर एकाच वर्षी ग्रॅज्युएट झालो. कॉलेजमधनं बाहेर पडलो, डिग्री घेतली आणि मी आपलं एक मध्यमवर्गीय माणसासारखा विचार केला. नोकरी मिळाली, सुरुवात केली. पण तू मात्र स्वतःचं काम करायचं ठरवलंस, रिक्षा चालवायला लागलास. खूप कष्ट केलेस, पण ते कष्ट आज तुझ्या कामी येत आहेत. खरंय रे. आता मला नाही मिळालं तुझ्या एवढे चांगले मार्क्स, नाही मिळाली नोकरी, त्यात काय. पण रिक्षा चालवून मी माझ्या दोन्ही मुलांची शिक्षण पूर्ण केली. आज दोघंही परदेशात सेटल आहेत. खरं तर मला रिक्षा चालवायची गरजच नाही, पण मग वेळ कसा जाणार ना, म्हणून चालवतो रिक्षा. आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळी माणसं भेटतात. बरं वाटतं रे. हा खरंय तुझं म्हणणं सदा. आणि काय हरकत आहे ना, वेगळं काहीतरी करून बघायला हरकत काय आहे. पण मी मात्र नोकरी केली तरी पुन्हा नोकरी मिळते का हाच प्रयत्न करत राहिलो. अरे गॅरेजेस मध्ये जाऊन चौकशी सुद्धा केली, पण काय वयामुळे कोणी नोकरी द्यायला तयारच नाही. म्हणूनच आपण भलं, आपलं काम भलं. आपण आपले नियम लावायचे, काम करत राहायचं. तुला रात्री रिक्षा चालवायची वाटते, चालव रात्री. सकाळी लवकर उठून रिक्षा चालवायची वाटते, चालव ना, हरकत काय. सदा, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं, मन हलकं झालं. बघ आता दुसरं कुठलं काम शोधण्यापेक्षा हेच करतो. श्रीनिवास, तुझं जर खरंच ठरलं असेल ना, आत्ता चल. आत्ता मी तुला एका अशा गृहस्थाकडे घेऊन जातो ना, त्याचं जर शिफारस पत्र मिळालं, तुला लगेच भाड्यावर रिक्षा मिळेल. म्हणजे काय, दागिने वगैरे गहाण ठेवायची गरजच लागणार नाही. काय बोलतो? अरे असं झालं तर फारच बरं होईल रे. हा, चल ना जाऊया. पण कोणाकडे जायचंय? तुला काय करायचंय तू चल, तर तू रिक्षात बस, मी आलो. ए तुझी जुनी सवय गेली नाही. अरे कुठका धंदा आहे यार, तू बस गाडीत बस. चल बस. पण कोणाकडे जायचंय? अरे तू बस ना, तू चल. बर चल. भावना आहे, तू विचार केलास का की तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय ते? आनंदी या, द्या इकडे ठेवून द्या. आनंदी, मी एक विचित्र गिफ्ट तुमच्याकडे मागितलं तर द्याल तुम्ही मला? हो भावना, तू काही माग, मी सगळं देईन तुला. मला तुमची सुपर्णा आत्या भेटली होती. ती म्हणत होती की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे राहायला गेला होता तेव्हा तुम्हाला आवडलं नव्हतं, हो ना? हो भावना, मला तुझ्यासोबतच आवडतं. हो आनंदी, माहिती आहे मला. पण काही झालं तरी त्या तुमच्या आत्या आहेत ना, त्या तुम्हाला खूप मिस करतात. म्हणून त्यांनी मला सांगितलंय की आनंदींना काही दिवस माझ्याकडे राहायला पाठव. खूप दिवस नाही हा, फक्त शनिवार रविवार. तुम्ही जाल ना त्यांच्याकडे? पण भावना, मला तिथे नाही आवडत. हो आनंदी, माहिती आहे मला. पण माझ्यासाठी, माझं गिफ्ट म्हणून. मी सॅटरडे आणि संडेला गेली तर तू मला मंडेला घ्यायला येशील ना? नाहीतर सुपर्णा आत्या मला तिकडेच ठेवून घेईल. नाही आनंदी, त्या नाही ठेवणार. आणि मी
सोमवारी नाही, रविवारी संध्याकाळीच तुम्हाला घ्यायला येईल. प्रॉमिस. प्रॉमिस. पण भावना एका अटेवरती. कोणत्या? मी जायच्या आधी आणि आल्यानंतर तुम्हाला भरपूर किसेस द्यायच्या. सदा, अरे आता तरी मला सांग की इकडे का आणलंयस तुम्हाला? अरे चल तर, इथे तुझं काम 100% होणार. इकडे? हा. हा सदा तर मला गाडे पाटलांच्याकडे घेऊन आला. माझ्या रिक्षा चालवण्याच्या निर्णयाबद्दल अजून लक्ष्मीलाही माहित नाहीये. मी गाडे पाटील पहिल्यांदा ऐकणं. मला सांग, खरंच आपल्याला यांच्याकडे जायचंय? हो. अरे ह्यांच्याकडूनच तुला शिफारस पत्र मिळणार आहे. चल चल श्रीनू चल. गाडे पाटील माझे व्याही आहे हे मी सदाला सांगू शकत नाही. काय करू आता? सदाभाऊ तुम्हीच का? हो हो साहेबांनी तुम्हाला वेळ दिली होती ना? हो हो. आओ चला लवकर. हे श्रीनिवास, आता मात्र तो आला नाहीस ना तर इथे माझं नाव खराब होईल. आणि त्यांना नाराज करून नाही चालणार. अरे चल चल. अहो आता काय मुंगीच्या पावलांनी येतात काय? चला लवकर, साहेबांना दुसरी कामं पण असतात. चला या. हो आलो आलो. चला चल ना. चल श्रीनिवास चल लवकर. सदा, मला तुझी टोपी देशील? टोपी. श्रीनिवास, एकदा रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतलायस ना, मग आता का लाजायचं? अरे तोंड का लपवतोयस? अरे सदा, काय सांगू तुला, हे सगळं मी माझ्या निर्णयामुळे नाही, माझ्या नात्यांमुळे करतोय. चल ना. आओ सदाभाऊ चला लवकर. हो काका चला पटपट चला या. हो आलो आलो. चल चल श्रीनिवास चल ये. देवा, या सगळ्यातनं सुखरूप सोडव रे बाबा. मी कुठे अडकायला नको. अजिबात घाबरायचं नाही बघा. शेवटी काम हे काम असतं, त्यात काही छोटं मोठं नसतं. म्हणजे काय आहे ना की जे काम तुम्हाला येतं ना त्यात स्वतःला झोकून द्या. आणि कसं आहे, जसं रडत बसणं आपल्या हातात आहे ना, तसेच परिस्थिती बदलणं सुद्धा आपल्याच हातात असतं. आणि परिस्थिती ही जिद्दीने बदलू शकतो आपण. कधी कधी काय होतं की आपल्याला संधी मिळत नाही, ठीक आहे ना, पण ती संधी शोधा. जी संधी हातात येईल त्याचं सोनं करा. चुका, धडपडा, काही हरकत नाही. फक्त एक करू नका, प्रयत्न थांबवू नका. आणि कुठल्याही कामाला
कमी लेखू नका. माझ्या पायातली गेलेली ताकद परत यावी म्हणून तू इथे आलीस ना लक्ष्मी. पण दुर्दैव बघ ग, मी तुझ्यासमोर येऊही शकत नाही. म्हणजे मी म्हणत होते की प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहायला हवं. स्त्री पुरुष असा भेदभाव मनात आणू नये. प्रत्येक स्त्रीने जमेल तसा आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावायला हवा. नाही म्हणजे आपण बायका काय करतो ना, आपल्याला असं वाटतं की संसार सांभाळणं, घर सांभाळणं एवढंच आपलं काम आहे. नाही, ते आहेच, पण वेळ प्रसंगी आपल्या जोडीदाराला आपल्या बाजूने काही आर्थिक मदत करता आली तर ती सुद्धा करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्त्रियांनी सुद्धा आर्थिकदृष्ट्या सबळ असायला हवं, सक्षम असायला हवं. बरं बोला, कशासाठी पाहिजे शिफारस पत्र? ते ऑटो रिक्षाचं लायसन घ्यायचंय. कोण चालवणार आहे रिक्षा? मी 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 बर, कुठे राहता तुम्ही? मी इथलाच आहे. मी सासवडचा आहे. काही क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे नाही ना तुमचा? नाही म्हणजे काही लफडी बिफडी? त्याचे त्यातलं काही नाही हो, एकदम शुद्ध चारित्र्य आहे त्याचं. बरं मग आता चिरीमिरी मी सांगू की तुम्ही आकडा बोलताय? दादा, अहो मला पैशांची खूप गरज आहे. म्हणूनच मला हे काम तातडीनं करून हवं आहे. ओ काका, तुम्हाला तुमचं काम फास्टमध्ये करून हवं आहे ना? अहो मग चहा पाण्यासाठी कशाला किरकिर करताय? हा, अहो सदाभाऊ, अहो तुम्हाला माहितीच आहे ना, आता या असली कामं काय दिल्याशिवाय फास्ट होतात का? ए काय काय अहो, चुकताय तुम्ही. आपलं ठरलंय ना, सरळ मार्ग. अहो काय दादा, हा अहो कशाला लाज घेताय? ते म्हणाले ना त्यांना पैशांची अडचण. अहो असा किती वेळ लागतो त्यांचं काम करून द्यायला? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही चुकलात. मग द्या त्यांचं काम करून आता लगेच. काका तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम सगळं होऊन जाईल. ठीक आहे. खूप उपकार झाले तुमचे. यांना कुठेतरी पाहिल्यासारखं का वाटतंय? होईल कर रे. काका तुम्ही बसा, मी तुमचं शिफारस पत्र घेऊन येतो. किती छान बोललात लक्ष्मीताई. आणि आमच्या एका शब्दाखातर तुम्ही आलात. अहो नाही, खरं तर मीच तुमचे आभार मानायला हवे. इतका चांगला उपक्रम आहे तुमचा, म्हणून तर सिंचनाने सांगितलं बरोबर मी तयार झाले यायला. काकू काय सॉलिड भाषण दिलं तुम्ही, म्हणजे एक नंबर. तू इथेच होतास, ऐकलंस?
सारखं असं का भास होतोय की श्रीनिवास इथेच कुठेतरी आहेत? अहो आई काय झालं? अगदी ते त्यांचं पेन पडलं. मी आलेच ना देऊन. अहो दादा थांबा. तुमचं पेन तिथे पडलं होतं.